आहे. लेट्स प्ले. येस अंपायर, वी आर रेडी. टाइम 30 मिनिटाचा लक्षात घ्यायचा आहे. 30 मिनिटात इनिंग संपली पाहिजे. चला, सलामीचा गोलंदाज सुधीर. सुधीरचा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. इथे ताळमेळची गडबडी हडबडी आणि इथे काय होत आहे, थर्ड अंपायर दिला गेलाय. इथे मात्र धावजीतसाठी थर्ड अंपायर आहे. कृपया थर्ड अंपायरनी चेक करायचं आहे. बाकीच्या विनंती असेल कृपया आपण येऊ नका. खेळाडू ज्यांचा सामना सुरू आहे त्यांनी येऊ नये. आणि रनआउट. धावशेत झालेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. गडबड नक्कीच झाली होती दोन्हीकडे, फलंदाजांमध्ये सुद्धा आणि यष्टीरक्षकाकडे सुद्धा चेंडू पकडण्यात थोडीशी गडबड होत होती. परंतु शेवटी सावरला आणि यष्टीवर चेंडू आदळला आणि इथे मात्र धावशेत केला गेला. पहिली विकेट मिळते आहे. ऋषिकेशला मात्र माघारी परतावं लागतंय. हडबडी में गडबडी और गडबडी में मिळता है विकेट. नवीन फलंदाज सागर. सुंदर चेंडू पुढे हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी सुधीरच्या माध्यमातून पाहतो आपण. दोन्ही संघांना सामना जिंकणं हे महत्त्वपूर्ण असणार आहे. आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल या स्पर्धेत तर दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलेला आहे आणि इथे मात्र जो संघ विजयी होईल त्याच्या आशा पल्लवित होतील पुढच्या फेरीमध्ये जाण्याच्या. पाहूयात पुढचा चेंडू. या आउटसाइड ऑफ स्टंप पुण्याला सुंदर चेंडू हाताळलाय. सुधीरकडून चांगली कामगिरी होते. कौतुक करतो मी गोलंदाज सुधीर याचं. अतिशय योग्य लाईन अँड लेन. त्या टप्पा नक्कीच गवसलाय सुधीरला आणि त्या हिशोबाने तो अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. विकेट सुद्धा एक मिळवली आहे. धावसंख्या अजून श्रीगणेशा व्हायचा आहे, बोवणी व्हायची आहे. इथे मात्र विकेटची बोवणी झालेली आहे. पहिला हजरा पहिला झटका धावजीच्या रूपात दिला गेलाय तो मात्र इंडियन योद्धा संघाला. पाहत पुढचा चेंडू सुधीरचा. या पुन्हा प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्रक्षणाच्या खाली येतोय लॉंग ऑफला आणि हा शेल टिपला गेलाय. इथे मात्र दुसरी विकेट मिळते 0 धावसंख्येवर. काय सुरुवात केली बा सुधीरने. विजय दुर्ग विजयाकडे वाटचाल करतात का. सुंदर सुरुवात केली आहे. शेवट कसा होईल या इनिंगचं हे पाहणं गरजेचं आहे. 2 विकेट्स 0 धावा आणि स्कोरबोर्ड हा एक वेगळा रेकॉर्ड पाहतो आपण. धावफलकावर 2 गडी बाद 0 धावा आणि इंडियन योद्धा थोडासा बॅकफुटला पाठवलं गेलंय. अतिशय सुंदर गोलंदाजी केली गेली आहे. चला 30 मिनिटांचा अवधी आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे. जीवनात वेळ खूप महत्त्वाची आहे. एकदा वेळ निघून गेली की आपण काही करू शकणार नाही. त्यामुळे वेळेत योग्य नियोजन करणं महत्त्वपूर्ण असणार आहे. नवीन फलंदाज येतोय सागर. तेजस मात्र झालाय झेलबाद. दोन्ही फलंदाज मात्र गोल्डन डकचे शिकार बनताना पाहतोय आपण. एक धावचीत एक कॉट आउट झालेला आहे. सुंदर झेल टिपला. दुसऱ्या अटेम्प्टला हा झेल सक्सेसफुल झाला. चेंडू होता हवेत घेतला कवेत आणि फलंदाजाला मात्र पाठवलं तंबूच्या दिशेत. पाहूयात पुढचा फलंदाज कशा प्रकारे इथे मात्र संघाचा खाता खोलण्यास मदत करेल का. खाता उघडलं जाईल का. सुंदर झेल टिपला गेला. सेकंड अटेम्प्टला हा झेल टिपलाचं काम केलं गेलं. इथे मात्र पुन्हा प्रहार केला. उसळी गेला हा चेंडू.
स्क्वेअर कट केलाय, कवचमध्ये चेंडू पळतो आहे, त्याच्या मागे पाठमोरा करतायत. सक्सेसफुली चेंडू अडवला गेलाय सीमारेषेच्या आतमध्ये. पाहूयात किती धावा काढल्या जातील. आणि इथे मात्र पाहतोय आपण 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आणि ह्या 3 धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर रनिंग बिटून विकेट. 1 धाव नक्कीच वाचवली जात आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा खाते उघड केली गेली आहे. धावफलक हालता गेला 3 या धावेने. आणि दुसऱ्यांदा इथे मात्र या दिवसात 3 धावा पूर्ण काढल्या गेल्यात. सुंदर चेंडू हाताळा. यावेळेस मात्र चेंडू फार आदळतोय. चांगला चेंडू. षटक पूर्ण होत आहे. 3 धावा. सुंदर गोलंदाजी केली ते मात्र यावेळेस सुधीरने. कौतुक करतो गोलंदाज. पॉवर प्ले षटक आपल्या नावावर करून ठेवलाय. 3 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स मिळवल्या. सुंदर गोलंदाजी. आपण पाहतो स्पर्धा महाबळेश्वर प्रीमियर लीग, महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. कोणता संघ इथे करणार विजयाचा नाच नक्कीच कळणार आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलेला थोडासा उलट झालाय की काय मुंबई इंडियन्स इंडियन योद्धाज याने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. आणि इथे मात्र पडझड होते. 2 गडी बाद झालेत. हा मात्र आउटसाइड चेंडू अवे फ्रॉम बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. चेंडूला चांगला प्रहार केला. चेंडू खोली आला. फलंदाज बॅकफुटला गेला. पंच केला. चेंडू मात्र गेला सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. सुंदर फटका. दिमागदार फटका पाहतोय आपण. 1 बाउंस सीमारेषा पार. चेंडू फरार करवला आणि पहिला चौकार या सामन्यातला, या इनिंगचा, दुसऱ्या षटकातल्या. रिवर्स. यावेळेस पाहतो आपण पुन्हा कवचमध्ये तैनात आहे. प्रयत्न सुंदर होता परंतु चेंडू सेफ झोनला पडतोय. आणि ह्या 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळते का पाहूया. 2 धावा सक्सेसफुली केल्या गेल्या. आणि या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. 9 दिवस म्हणतात त्यातला हा 9 हा आकडा. हा सुंदर चेंडू हाताळलाय. हा 9 वाईट बॉल. अंपायरचा इशारा आहे तो वाईट बॉल. स्वेअर चेंडू. हा स्वेअर. आणि या अवांतर धावणे धावसंख्या 10 कडे पोहोचली आहे. पुन्हा सुंदर चेंडू हाताळलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट पण विकेटला पाहिला आपण. 1 धाव पूर्ण होताना पाहतोय. आणि धावसंख्या होती ती मात्र 11. एक शुभ आकडा धावफलकर लागतोय. बॉलिंग मार्कवर सुसज्ज असा गोलंदाज शेखर. नक्कीच मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली पण विजय मात्र निसटला होता. तो आता विजय इथे पक्का करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रथमतः गोलंदाजी करत असताना चांगली कामगिरी अद्याप पाहिली आपण. पूर्ण एकदा वाईट बॉल. स्वेअर चेंडू. अवंतरवाची धाव नक्की मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात आहे. 12 MH 12 पुण्याचा RTO नंबर. हा नंबर मात्र धावफलकर दिसतोय 12. पाहूया आता पुढचा चेंडू. सामना करेल तो फारुक. हो सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस मात्र ऑनराईज फटका खेळायचा प्रयत्न. गुडलेंचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरकी घेतोय. आतमध्ये वळतोय आणि हा मात्र डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडू. टू बॉल्स टू गो. पॉवर प्लेचे हे षटक सुरू असताना पाहतोय. या सौंदर्यास केलेला फटका इथे चांगला कनेक्ट केलाय. चेंडू मात्र गेला बिग 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 बिग. सुपर षटकार. 6 धावा. आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचते ती मात्र 19-18 या आकड्यावर. 18 रन्स. फारुकच्या बॅटमधला हा मोठा फटका. हाय अँड हँडसम बिग हिट. पाहत पुढचा चेंडू.
सुंदर चेंडू, इथे मात्र खोल टप्प्याचा चेंडू हाताळला आणि इथे पाहूयात आणि पायची चाबी सुंदर पंचांनी आणि फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 3. तिसरा हादर, तिसरा झटका, तिसरा बळी, इथे मात्र तिसरा अडसर दूर केलाय. तर मात्र शेखरच्या गोलंदाजीवर अगदी प्लम पाहतोय आपण, बरोबर मिडल स्टंपच्या मध्ये मागच्या पायावर चेंडू आदळला आणि हा सोपा निर्णय पंचांकडनं. धावसंख्या झाली 18, 18 रन्स, 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. पॉवर प्लेची 2 षटक पूर्ण झालेत, 18 धावा आणि 3 गडी बाद झालेत. थोडंसं महागडं षटक झालं असलं तरी सुद्धा एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली, यश मिळवलं सुधीरला. सुधीर येतोय. पहिलं षटक त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळलं होतं, 3 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मिळवली ते सुधीर. पुन्हा शेदा गोलंदाजीवर संघनायकांनी त्यांना पाचारण केलं, विश्वास दर्शवला. पुन्हा एकदा विकेट घेण्याचा मानस असणार आहे. पाहूयात ती जबाबदारी पार पाडतील का सुधीर. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. विनंती असेल इंडियन योद्धास कृपया आपण ग्राउंडच्या खूप मागे उभं राहायचं, आपण खूप जवळ आहात. सगळ्यांची कृपया मागे या, विनंती आहे आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना. इंडियन योद्धाचे सगळे प्रेक्षक चाहता वर्ग मागे या, ग्राउंडच्या मागे या सर, सगळेजण सहकार्य करा. कमिटी योजना आपल्याला विनंती आहे की आपण थोडं ग्राउंडच्या मागे उभे राहून सामना बघा. पाच खेळाडू सीमारेषे जवळ ठेवले, त्यातले 3 खेळाडू ऑन साईडला, 2 खेळाडू ऑफ साईडला. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप कव्हर. सुंदर चेंडू हाताळला यावेळेस सुधीर स्वतःला सिद्ध करतोय. ही इज प्रूव्हिंग हिमसेल्फ ॲज अन असेट फॉर द टीम. ही डज वेल टू गो गेट फर्स्ट बॉल डॉट. लेट्स गो फॉर द फील्डिंग सेटअप. वाइडिश लॉंग ऑन डीप मिड विकेट, deep square leg, and more 3 players are there in the under 30 circle, inside the 30-yard circle, and this time it's a good ball. It gets bounced after pitching a good length area. Batter tries to pull the ball but misses completely. It's a dot ball once again. Consecutive 2 dot balls in this over. Good bowling so far from Sudhir. This time once again swing and miss, but this time keeper also misses the ball and they get single run. It's in buy form. Yes, umpire declares a buy run. So total moves to 19. The third over is in progress. 19 runs at the loss of 3 wickets. 19 for 3. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात झालेल्या आहेत. आपण पाहतोय तिसरं षटक सुधीर गोलंदाजी मार्गावर तयार. थोडासा कान मंत्र देताना सुधीरला संघनायक. स्ट्राईकवर आहे तो मात्र अजय. अजय एक नावाजलेला खेळाडू आहे. पाहूया इथे मात्र या सामन्यात कशा प्रकारे चमक दाखवतोय अजय. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा मुकाबला पाहतोय आपण. हा फुल टॉस प्रहार केला, इथे मात्र चुकीला माफी नाही. बिग हिट, शुभ षटकार. फटक्यात होतं वजन. संघाला धावा मिळतील अर्धा डझन. आणि या षटकाने धावसंख्या पोहोचते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. 25 धावा. चांगला फटका खेळला, अगदी फॉलो थ्रू दिला ह्या फटक्याने. चेंडूकडे पाहत राहिला, चेक केला आपला फटका. परत पुढचा चेंडू. दोन्ही संघांना मस्ट विन असा हा सामना आहे. जिंकणं हे गरजेचं असेल. जिंका अथवा स्पर्धेत चल रामराम घ्या असा हा विषय दोन्ही संघांसाठी आहे. मस्ट विन मॅच फॉर बोथ टीम्स. दे हॅव टू प्रूव्ह देमसेल्व्स. रिअल स्टार. मागच्या पर्वातला एक आक्रमक फलंदाज अशी अजयची ख्याती आणि हा मोठा प्रहार पुण्याला गेलाय. स्लो हिट होता, इथे मधला बिग हिट, लॉंग डिस्टन्स बिग हिट, सिक्सर. 6 रन्स. सुंदर फटका सजवला यावेळेस मात्र. अतिशय उत्कृष्ट फटका. इंडियन योद्धाज. तीन षटक पूर्ण, 31 धावा आणि 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक.
चला टाइम अप, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, सामन्याला सुरुवात करायची आहे. 3 षटक पूर्ण 31 धावा. आपण सामना पाहतोय विजयदुर्ग वर्सेस इंडियन योद्धाज आणि नक्कीच निमित्त आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व नंबर 5 पर्व 5वे. बॉलिंग मार्कवर येतो नवीन बॉलर अंकुश. सुंदर चेंडू अंकुशचा आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट मिळवले. शबून घ्यायचा प्रयत्न होता, चेंडूने घेतला यष्टांचा वेध आणि फलंदाजाला मात्र जावं लागेल तंबूच्या दिशेने परत. सुंदर असा चेंडू हाताळला अंकुशने आणि अंकुश ठेवला फलंदाजावरती. नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय. अतिशय योग्य चेंडू हाताळला गेला. प्री माइंडेड शॉट होता. पहिल्याच मनवलं होतं की शफलून खेळायचा हा चेंडू आणि अंकुशला मात्र विकेट मिळते. पहिल्या चेंडूवर विकेट नंबर पहिली वैयक्तिक सांघिक चौथी विकेट मिळवली आहे. चौथा हजारा दिलाय तो मात्र इंडियन योद्धाज या संघाला. अजय आहे तोपर्यंत संघाचा धाव फलक नक्कीच हलता राहणार आहे, पण त्याला 7 इतर खेळाडूंची मिळणं, एक फलंदाजी मिळणं खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. नवीन फलंदाज ओमकार. वर चौथा गडी बाद झालेला आहे. पाहुयात पुढचा चेंडू अंकुशाचा. नवीन फलंदाज आहे ओमकार. काहीसा वेगळा स्टान्स. औषधांचा हा चेंडू मनीषा ओळखल्या फलंदाजी त्याप्रमाणे आपल्या दिशेत बदल केला. अंकुश व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाजी मधले. पहिल्या सामन्यात थोडंसं महागडं षटक होतं, यावेळेस मात्र त्याला चौथ्या नंबरचं षटक हाताळण्याचं पाचारण केलंय, परंतु विश्वास दर्शवलाय अंकुशवर गोलंदाजाने. तो विश्वास मात्र सार्थ ठरवतोय. पहिल्या चेंडूवर बोल्ड आउट केला, विकेट घेतला. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा सुंदर चेंडू हाताळला तर यश मिळत आहे. चांगली गोलंदाजी, मी कौतुक करतो अंकुशचं नक्कीच. टाळ्या वाजल्यापासून या गोलंदाजासाठी. सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. धावा स्थिरावल्यात, गोठवून ठेवल्यात, थांबवून ठेवल्यात. 31 या आकड्यावर. या चेंडू चेंडूपर्यंत पोहोचला फलंदाज. बॅटची कडा लागली आणि एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावने धावसंख्या मात्र पुढे जाईल ती 32 या आकड्यावर. आणि स्ट्राईकला येतोय अजय. एक आक्रमक फलंदाज. 3 चेंडूंचा सामना केला, 12 धावा काढल्या गेल्यात. चांगली फलंदाजी करू शकतो अजय. पाहुयात अंकुश. अजय वरती अंकुश ठेवू शकेल का. स्लो डिलिव्हरी ऑन द रस खेळला. सुंदर फटका. हाय अँड हँडसम गगन चुंबी षटकार. 6 धावा. इथे मात्र अजयची हवा. संघाला मिळतील 6 धावा. धावसंख्या 38 या आकड्याकडे पोहोचते. अजून एक चेंडू शिल्लक आहे या चौथ्या षटकातला. पाहूया या चेंडूवर काय करणार अजय. सिंगल काढून स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार की मोठा फटका खेळणार. महत्वपूर्ण असेल हा चेंडू आणि या चेंडूवर खेळलेला फटका. पाहूयात. अजय सज्ज आहे अंकुशसाठी. इथे रेस गेलं नाही आणि हा पुन्हा आउटरचा ऑफडम. वाईड रेंजच्या डिलिव्हरीमध्ये हात टाकलेला चेंडू, गोडलेला चेंडू आणि हा डॉट बॉलला आहे. वेल लेफ्ट केला अजयने. खेळण्याचा प्रयत्न अर्धवट खेळला गेला आणि चेंडू मात्र वाईड म्हणून सोडून गेला, परंतु वैध चेंडू पंचांनी निर्णय दिलाय आणि हा निर्धाव चेंडूने सांगता झाले षटक नंबर 4ची. 4 षटकांती धावसंख्या होते 38. 38 रन्स आफ्टर 4 overs फॉर 4 विकेट्स. लास्ट 12 balls टू गो ऑफ दिस इनिंग. या इनिंगचे शेवटचे 12 चेंडू शिल्लक असताना पाहुयात 5 षटक घेऊन येणारा गोलंदाज कोण आहे.
4 षटक पूर्ण 38 धावा 4 विकेट्स. बॉलिंग मार्कवर येतोय बॉलर दीपकने मागच्या सामन्यात सुंदर फलंदाजी केली होती, परंतु त्याला क्रम जो फलंदाजी होता तो चुकला होता आणि मागच्या झालेल्या सगळ्या चुका या सामन्यात भरून काढाव्या लागतील आणि त्यात सुधार केला तर नक्कीच तुम्ही यश मिळवू शकताय, कारण चुकातून शिकणं हे माणसाचं लक्षण आहे. पाहूया इथे मात्र कशा प्रकारे बदल फेर होईल. पहिला चेंडू संपूर्ण खेळायचा प्रयत्न होता आणि स्ट्राईक देण्याचा प्रयत्नात धावचित होतो तो फलंदाज. स्ट्राईक सदा ठेवायची नक्कीच गरज आहे अजयला. स्ट्राईकला येतो अजय, आपला मात्र इथे बळी दिला गेलाय. फलंदाज माघारी परतोय सागर. दुसरा धावचित ओमकार माघारी परतोय. धावचित जोरात नवीन फलंदाज येतो तो चिराग. पाहूया चिराग आपल्या संघासाठी कशा प्रकारे साथ देईल, अजयला कशा प्रकारे धावा काढल्या जातील, इथून पुढे किती धावा होतील. महत्तम धावसंख्या झालेली आहे ती मात्र 81. आजच्या दिवसातला रेकॉर्ड आहे 81चा. पहिला 78चा, मागच्या सामन्यात 81 धावा पाहिल्या आपण आणि नक्कीच त्याचं श्रेय जात आहे ते विशाल जाधव या फलंदाजाला. तळदेगावचा हा खेळाडू अतिशय सुरेख फलंदाजी केली. पहिला अर्धशतक, वैयक्तिक अर्धशतक आपल्या नावावर झळकावलं तो हा विशाल जाधव आणि त्याच्या जोरावर 81 धावांची मदत मारली होती. चला आता पुढचा चेंडू, हा फुल टॉस. चेंडू खराब होता, फटका खेळला, फटका फसलाय. चेंडू नो मॅन्स मध्ये पडतो आहे. 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर फेकी आहे, वॉट अ थ्रो. टाळ्या वाजवा या थ्रो साठी. पण नो बॉलचा इशारा अंपायरचा येतो. हा नो बॉल, नो +2 म्हणजे 3 धावा मिळतील आणि इथे मात्र 3 तिघाड आणि वातावरणात बिघाड झालाय. पुढचा चेंडू फ्री हिटचा असताना, फ्री हिटचा म्हणजे फलंदाजाला मौका, मारो चौका या छक्का. पुन्हा मोठा प्रहार केला, फ्री हिटचा हा चेंडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय सीमाशी जवळ, वाडिश लॉंग ऑनला आणि इथे मात्र तिसरा धावचीत. या षटकातला दुसरा रनआउट होतोय. इथे मात्र अजय स्ट्राईक ठेवण्याच्या नादात फलंदाज मात्र धावचीत करतोय. 1+ विकेट. धावसंख्या पोहोचते पाहूयात 42. या आकड्यावर 6 गडी बाद 42 धावा. नवीन फलंदाज फईम. चांगली गोलंदाजी पाहिल्या पण दीपकच्या माध्यमातून. थ्री बॉल्स टू गो. स्ट्राईकला आहे तो मात्र अजय आणि इथे मात्र अजय आहे तो पण धावा नक्कीच 50-60 होऊ शकतात. पाहूयात, हा फुलटॉस पुन्हा प्रहार केला. 2 खेळांच्या मध्ये चेंडू होतोय, फरार मिळतोय, खणखणीत दंड आणि चौकार. 4 धावा. सुंदर फलंदाजी अजयच्या माध्यमातून पाहतोय आपण. अजय खेळतोय 9 चेंडूमध्ये 25 धावांवर. संघाची धावसंख्या 46 झालेली आहे. 6 गडी बाद 46 यातले 25 हे एकट्या अजयने कुटलेले आहेत. चांगली फलंदाजी. इथे मात्र सुंदर चेंडू हाताळला. स्लो डिलिव्हरी, चेंज ऑफ पेस, थोडा उसळी घेणारा हा चेंडू हाताळला गेला आणि संघनायक आहे अजय. त्या संघनायकाची खेळी खेळतोय. संघनायकाला खेळावं सुद्धा लागेल, धावा काढाव्या लागतील आणि त्याचा काढल्या धावा वाचवाव्या सुद्धा लागतील सामना जिंकण्यासाठी. पुन्हा चांगला फटका खेळलाय. याच मात्र लॉंग ऑफला चेंडू अलोंदो कार्पेट येतोय. चटई क्षेत्राला समांतर चेंडू येतोय, पकडला जातोय आणि त्यावर 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्या पोहोचते ती मात्र 47. 5 षटक पूर्ण 47 धावा. चला पुढचा सामना ज्यांचा ते दोन्ही संघ टॉस साठी यायचा आहे, विनंती असेल आयोजकांना टॉस करून घ्यायचा आहे. 1 षटक पूर्ण बाकी आहे या इनिंग मधलं. छावा 11 वर्सेस महाबळेश्वर नर्सरी. कॅप्टन प्लीज बी हिअर फॉर द टॉस. चला नो मीटिंग सर, सामना सुरू ठेवायचा आहे. वेळ बघा 30 मिनिटाचा अवधी आहे. चला शेवटची षटक हाताळायचं लवकर लवकर, 2 मिनिटं शिल्लक आहेत. अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल.
आणि पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला. पाजीचं अपील. पंच मात्र सांगतात की उंची जास्त होती चेंडूला आणि चांगला निर्णय येतो आपल्या समोर. 47 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. अंकुश वैयक्तिक दुसरं, सांघिक 6वं षटक. आणि हा हो हो सुंदर प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी नजरहटी दुर्घटना घटी. विकेट होती मात्र थोडीशी उंची कमी पडली क्षेत्ररक्षकाची. एफर्ट सुंदर. टाळ्या वाजवा एफर्ट्ससाठी. ब्रिलियंट एफर्ट्स. समर्पण आहे, डेडिकेशन आहे खेळातर्फे. खेळासाठी संघासाठी 100% दिले होते. अजयची विकेट महत्वाची होती आणि या धावसंख्या 2 ने 49 कडे पोहोचते. हा फुलटॉस पुन्हा फटका फसतो. बॅट चिकडा लागते. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय परंतु त्याला अडवला जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू हाताळला अंकुशने. अंकुश इथे मात्र यशस्वी होतोय. तो अजयवर अंकुश ठेवण्यात. अजयच्या फटक्यावरती अंकुश ठेवला गेलाय. 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी म्हणेन. आणि यावेळेस पुन्हा सराफ गाठणे खेळा. लॉंगॉनला चेंडू. चेंडू होतोय वेगवान फटका. चेंडू फरार. मिळेल चौकार. 4 धावा आणि धावसंख्या या चौकाराने धावसंख्या 53 कडे पोहोचली आहे. 53. संघाचं अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. चांगली फटकेबाजी संघ नाही. कॅप्टन इनिंग खेळतोय तो मात्र अजय. 32 धावांवरती खेळतोय. 15 चेंडूचा सामना केला. 32 धावा काढल्यात. पाहूयात या षटकातले काही चेंडू शिल्लक असताना पुढचा चेंडू. इथे सुंदर चेंडू हाताळला. एक धाव पूर्ण केला. दुसरीचा प्रयत्न होताना पाहतोय आपण आणि चौथा रनआउट या इनिंग मधला पाहतोय इंडियन योद्धाज. नवीन फलंदाज राज नॉन स्ट्राइक एंडला असणार आहे. शेवटचा चेंडू या षटकातला या इनिंगचा. चला पुढचा सामना दोन्ही संघ नाही. कृपया टॉस साठी यायचं आहे. मी सुशांत सरांना विनंती करेन. सुशांत सर टॉस करून घ्यायचा पुढच्या सामन्याचा. आणि यावेळेस एक धाव पूर्ण केली आहे. एका धावने धावसंख्या पुढे पोहोचते ती मात्र 55 आणि 56 धावांचा आव्हान असणार आहे. 36 चेंडू 56 धावा करायच्या आहेत त्या मात्र विजयदुर्ग. चला पुढचे संघ नाही. कृपया लवकर आपण टॉस कव्हर जवळ यायचं आहे. छावा 11 वर्सेस महाबळेश्वर नर्सरी. चला महाबळेश्वर नर्सरी संघनायक आणि छावा 11 कॅप्टन संघनायक लवकर टॉस साठी यायचं आहे. छावा 11 कॅप्टन आणि महाबळेश्वर नर्सरी कॅप्टन. चला लवकर आपण यायचं आहे. टॉस करून घ्यायचा विनंती असेल आपल्याला. दोन्ही संघांना शेवटचा पुकार आहे. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. महाबळेश्वर नर्सरी कॅप्टन आहेत. छावा 11 कॅप्टन टॉस का बॉल जवळ जावा. यूट्यूब स्क्वेअर लेग यूट्यूब कृपया आपण टॉस का बॉल घ्यायचा आहे. टॉस होतो पुढच्या सामन्याचा. छावा 11 वर्सेस महाबळेश्वर नर्सरी. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मान्यवर उपस्थित आहेत. शादाबभाई पटेल यांच्या हस्ते शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. तर प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हायचं. टॉस का बॉस मध्ये शादाब पटेल या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येत आहे. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. कोण जिंकलंय कळवायचा आहे टॉस.
चला सलामीचे फलंदाज पाठवायचे विजय दुर्ग आपले सलामीचे फलंदाज पाठवा. टॉस सांगायचं सर काय झालाय. छावा 11 या संघाने टॉस जिंकलेला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले तर आमंत्रित केले महाबळेश्वर नर्सरीला फलंदाजीसाठी. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार त्याचं आव्हान कायम राहील आणि जो संघ पराभूत होणार त्यांना मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल कारण दोन्ही संघांना मस्ट विन मॅच आहे. पुढचा सामना तसाच आहे. दोन्ही संघांनी पहिला सामना गमावला आहे आणि दुसऱ्या सामन्यात विजय कन्फर्म करावा लागेल. तो मात्र महाबळेश्वर नर्सरी वर्सेस छावा 11 या दोन्ही संघांना करो या मोरूची स्थिती दोन्ही संघांसाठी आहे. आपण पाहतोय महाबळेश्वर क्रिकेट क्लब क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पाचवे पर्व आणि इथे मात्र युवा सर्व. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकर लवकर. इंडियन योद्धाज सेट युअर फील्ड. सलामीचे फलंदाज आलेले आहेत. सचिन आणि अंकुश सलामीचे फलंदाज विजयदुर्गकडून विजयासाठी वाटचाल करताना पाहतो आपण. खेळपट्टीवर जातील सचिन आणि अंकुश. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू आहे 36 धावा करायच्या. 56 6 षटकात 56 धावा करायच्यात म्हणजे 9 ते 10 ची सरासरी प्रत्येक षटकामागे धावा काढणं महत्त्वपूर्ण असणार आहे. बॉलिंग मार्कवर येतोय गणेश. सलामीचा गोलंदाज गणेश. नामदार मकरंदाबा पाटील पुरस्कृत महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वे प्रथम क्रमांक असणार आहे 1,01,11 रुपये. तर द्वितीय क्रमांक आहे 50,000 रुपये. त्यासोबत इतर बक्षीस सुद्धा आहेत. मालिकावीर चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सर्व सामन्यांसाठी सामनावीर पुरस्कार आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत श्री अक्षय दानवले. येस लेट्स प्ले. लेट्स स्टार्ट फॉर द सेकंड इनिंग. गणेश सज्ज होतोय. धावा वाचवायच्या 56. स्ट्राइकला आहे तो सचिन. पहिला शून्य. सुंदर फटका खेळला. नजाकत भरा हा शॉट टच केलाय. वेगाचा फायदा घेतलाय. टायमिंग साधलाय आणि इथे मात्र पाहतो आपण सुंदर क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि किती धावा काढल्यात 2. 2 धावांनी खाते उघड केले. नांदी बोणी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा केला जातोय. 2 या आकड्यावर धावसंख्या पोहोचवली जाते. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. यशस्वीरित्या केला जाईल की रोखलं जाईल या पाठलागाला मध्येच इंडियन योद्धाकडून पाहूयात. मस्ट विन मॅच आहे. सामना जिंकणं दोन्ही संघांना गरजेचं आहे आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी या स्पर्धेतलं. पुढचा चेंडू गणेश मारा करेल तो अंकुश साठी. पुन्हा स्क्वेअर खेळाचा प्रयत्न सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये केलाय. 1 धाव नक्कीच रोखू शकणार नाहीयेत. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या होते 3 आणि 3 गोष्टी आयुष्यात आपल्याला पुन्हा मिळत नाहीत. त्यामधलं एक म्हणजे आई वडील, दुसरी गोष्ट आहे मनुष्य जन्म आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे तारुण्य. याचा योग्य वापर केला, सन्मान केला तर आयुष्यात तुम्ही यश नक्कीच घेऊ शकता. आई वडिलांची जागा नक्कीच आयुष्यात कोणी घेऊ शकत नाहीये
आणि पाहूयात या तीनचं महत्त्व. महादेवाला आपण जे बेलपत्र अर्पण करतो ते त्रिदल असतात, 3 दलांचं. 6-3 हा नंबर. पाहूयात इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. चेंडू निर्धाव येतोय. गणेश चांगला चेंडू हाताळतोय, निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आणि त्रिदेव आपल्याकडे ख्याती 3 जग आहेत, 3 लोक, स्वर्ग, पाताळ आणि नरक लोक. पाहूया आता पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. धावसंख्या स्थिरावली आहे 3 या आकड्यावर. त्रिदेव आहेत ब्रह्मा विष्णू महेश, त्यांचा हा आकडा 3. मोठा प्रहार इथे मात्र पाहतो आपण. कव्हर डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय. चेंडू होता हवेत, घेतला कवेत. फलंदाज मात्र येतोय तंबूच्या दिशेत. शांतपणे टिपलेला हा झेल, कुठलाही गाजावाजा केला नाहीये. आणि पहिला हादरा, पहिला झटका, पहिल्या विकेटचा पतन, पहिला बळी मिळवला, पहिला अडसर दूर केला आपल्या विजयाच्या मार्गातला. तो मात्र अंकुशला बाद केला गेलाय. सुंदर झेल टिपला गेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चांगला फटका होता, कव्हर ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न होता, थोडीशी ताकद कमी पडली, चेंडू उंच गेला, अंतर कापू शकला नाही. आणि तिथे मात्र खेळाडू एक सुंदर झेल टिपला गेला. पहिल्या विकेटचं पतन. आयोजकांकडून एक सूचना आहे, कमिटीकडून सूचना आहे सर्व खेळाडू टीमला की आपण आपल्या पाण्याच्या बॉटल्स किंवा आपण जे खाल्ले त्याचे रॅपर्स, खाली रिकामा असलेल्या पाण्याच्या बाटल्या इथं सुद्धा फेकू नका, कचरा करू नका, स्वच्छता ठेवा. एका जागी ते गोळा करून ठेवायचं आहे. प्रत्येक संघाला, प्रत्येक खेळाडूला विनंती असेल की कृपया आपण आपल्या आजूबाजूला असलेला कचरा हा एका जागी गोळा करून ठेवा, डस्टबिनमध्ये ठेवायचा आहे. सहकार्य करायचं आहे. स्वच्छता वसे जिथे देव वसे तिथे असं म्हणतात. पाहूया आता स्वच्छतेचं खूप महत्व आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025चं पहिलं पर्व आणि बक्षीस नक्कीच आहे, ते मात्र लाखाचं. पहिलं पारितोषिक आणि ते पुरस्कर्ते आहेत नामदार आमदार मकरंद आबा पाटील. आणि इथे मात्र दुसरी विकेट क्विक इंटरव्हल मध्ये मिळते. धावचित इथे मात्र सुसाईड होत आहे. विशेष सहकार्य या स्पर्धेला आहे महाबळेश्वर शहर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून. त्यांचे आयोजकांकडून मनापासून आभार व्यक्त केले जातात, धन्यवाद दिले जात आहेत. आपला असा सपोर्ट, पाठिंबा आमच्या समेत प्रत्येक पर्वत राहावा अशी त्यांची इच्छा नक्कीच आहे. सन्माननीय श्री विशाल भाऊ तोष्णीवार, रोहितजी ढेबे या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त केले जात आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून आपण जे योगदान दिले, सहकार्य दिले, नक्कीच ते आमच्यासाठी एक पाठबळ, एक विश्वास वाढवणारा आहे. आणि असंच पाठबळ तुम्ही आम्हाला देत राहा ही आयोजकांची आपल्याला विनंती असेल. त्याचप्रमाणे हेमंजी शिंदे, सन्माननीय हेमंजी शिंदे यांचाही आभार व्यक्त करतायत. शरदजी बावळेकर. सामन्याकडे चालू सामन्यात धावची झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय, तो मात्र सुधीर. आणि कुठेशी थोडी पडझड होताना पाहतो आपण. त्याचप्रमाणे संजयजी जंगम, ॲडव्होकेट संजयजी जंगम यांचाही आभार व्यक्त होताना पाहतोय आपण. आणि इथं पाहूयात हा पुन्हा एकदा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी केली जाते. DOT डॉट. धावसंख्या 3, एक षटक पूर्ण, 3 धावा, 2 गडी बाद. 56 धावा रोखायच्या असताना सुंदर अशी कामगिरी केली जाते. पहिलं षटक पॉवर प्लेचं गणेशने आपल्या नावावर करून ठेवलं. श्री गणेश अतिशय सुंदर केला गेलाय. 3 धावा खर्च केल्यात, 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या गेल्यात आणि एक दबाव मात्र आता फलंदाजी करणाऱ्या संघावर ठेवला. विजयदुर्ग या संघावर दबाव नक्कीच असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज, पाहूया. अजय संगनायक स्वतः गोलंदाजी मार्कवर येतात. पॉवर प्ले मध्ये धुरा आपल्या खांद्यावर इथे जबाबदारी सांभाळण्याचं काम केलं जात आहे. अजयकडून स्ट्राईकला आहे तो फलंदाज शेखर. शेखर आणि सुधीर ही जोडगोळी, अष्टपैलू खेळाडू दोघंही आहेत. पाहूयात. आणि हा सॉफ्ट डिस्मिसल शॉट चेकरचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर मिळतो विकेट. अजय
संघनायक इथे मात्र उतरण्यासाठी दाखला देतोय कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे बळी मिळवला पाहिजे आणि सुंदर झेल घेतला शॉर्ट कव्हरला आणि त्याचा फलंदाज बाद होतोय. तिसरा हजरा, तिसरा झटका, इथे मात्र तिसरा अडसर दूर केलाय विजेच्या मार्गातला इंडियन योद्धाजने. एक लो स्कोरिंग मॅच आहे परंतु नक्कीच चुरशीचा सामना होतोय. टफ फाईट मॅच होणार संशय नाहीये. 3 गडी बाद आणि धाव संख्या 3. पहिल्या चेंडूवर मिळवली विकेट, सुंदर झेल टिपला गेला. नवीन फलंदाज ऋषी. सुंदर चेंडू पुणेचा रिस्पेक्ट दिला जातो. या चेंडू हलक्यात आणि खेळात आवडण्याचा प्रयत्न आहे. सुंदर फेकी, डायरेक्ट हिट, नक्कीच 19-20 निर्णय येऊ शकला असता परंतु इथे मात्र एक क्विक सिंगल, एक चोरटी धाव पूर्ण केली गेली आणि या सिंगलने धावसंख्या 4 कडे पोहोचते. दबाव नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघावरती. विजयदुर्ग इथे मात्र बॅकफुटला गेलेत आणि इथे स्वतःला सावरावं लागेल. या मधल्या फळीच्या फलंदाजांना आत्मविश्वास घ्यावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील, विकेट सांभाळून खेळावं लागेल कारण 3 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक पॉवर प्लेचं सुरू असताना पाहतोय आपण. गोलंदाजी मार्कवर आहे अजय, एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू अजय संघनायक आहे. हा मात्र मोठा प्रा, इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता, बिग हिट, सुपर षटकार, 6 धावा, खणखणी दणदणीत षटकार आणि पहिला षटकार या इनिंगचा, या षटकातला. या षटकाने धावसंख्या पोहोचते 10. या आकड्यावर दुहेरी अंकात धावसंख्या पोहोचवली जाते. षटकाराने क्रीज मध्ये उभा राहायला वेट केला चेंडूचा आणि मिड विकेट सीमारेषे बाहेर चेंडूला टोलवलं गेलंय. दमदार असरदार हा षटकार. पुढचा चेंडू अकोटबाई चेंडू, हा मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, उजव्या खूपच बाहेर, वाईट बॉल, स्वेअर, चेंडूचा इशारा अंपायरचा. पंचांना मात्र इथे दोन्ही जमिनीला समांतर करावे लागत आहेत आणि एक दंडित केलं ते गोलंदाजाला एका धावेसाठी. एक अतिरिक्त चेंडू हाताळावा लागेल या षटकात. पुन्हा एकदा पाहूयात पुढचा चेंडू. सुधीर स्ट्राईकवर आहे, दबाव आहे तो यावेळेस अजयवरती. उसळ घेणारा चेंडू कवासमध्ये खेळलाय, सुंदर फटका खेळलाय क्षेत्ररक्षक डोक्यावरून परंतु प्रयत्न सुंदर. पाहूयात चेंडू अडवला जातो डीप मध्ये, सीमारेषेच्या लगत चेंडू पकडला जातोय. 2 धावा मात्र पळून काढल्या गेल्यात, 2 धावा अडवल्यात. निश्चितप्रमाणे प्रत्येक अडवलेली धाव ही तुम्हाला विजयाकडे एक पाऊल पुढे घेऊन जाऊ शकते. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच तुम्हाला विजयाच्या अजून जवळ घेऊन जाऊ शकेल परंतु खर्च केलेल्या धावा तुम्हाला बॅकफुटला घेऊन जाऊ शकतात. पाहूयात पुढचा चेंडू. स्ट्राईकवर आहे सुधीर, धावसंख्या झाली आहे 13. आणि सुंदर चेंडू हाताळला, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. शेखर आणि इथे पाहूयात आपण पुन्हा एकदा क्विक सिंगल घेण्याचा प्रयत्न यश मिळत आहे. एक पुन्हा चोरटी धाव काढली जाते आणि धावसंख्या पोहोचते ती मात्र 14. या आकड्यावर 2 षटक पूर्ण 14 धावा. आफ्टर 2 overs 14 runs for 3.
समीकरण पाहूया. 24 चेंडू, उर्वरित 24 चेंडू मध्ये 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24च्या उलटे 42, 42च्या उलटे 24 आकडे जर पाहिले आपण तर उलट सुलट आहेत. तर इथे मात्र उलट फेर होईल का या सामन्यात? आपण पाहिल्या मागच्या अनेक सामन्यांमध्ये जो रिझल्ट अपेक्षित होता त्याच्या उलटा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे. चांगला खेळ होतोय. एन मोमेंटला नक्कीच सुंदर अशी फटकेबाजी किंवा सुंदर गोलंदाजी पाहिली आपण. आणि त्यातला एक सामना सांगायचा झाला तर अल मदिना 11 या संघाने सुंदर अशी मॅच आपल्या बाजूने फिरवली. अक्षरशः 8 चेंडू 4 धावा रोखण्यात यश मिळवलं त्यांनी आणि सामना विजयी केला आपल्या संघाला. बॉलिंग मार्कवर येतोय नवीन बॉलर गणेश. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. पॉवर प्ले संपलाय. क्षेत्ररक्षण विस्तारलं जाईल. पाहुयात 3 खेळाडू ऑन साईडला सजवले गेलेत. संघाने स्वतः अजय डीप कॉर्नरला आता वाईड मिड विकेट आहे. डीप मध्ये डीप स्क्वेअर लेग, डीप कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हर असे 5 खेळाडू सीमारेषेवर ठेवले गेलेले आहेत. त्याचा 38 सर्कलमध्ये पाहतोय आपण. मिड ऑफ पॉइंट, शॉर्ट फाईन लेग आणि एक स्लीप लावली गेली आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू हाताळा. इथे मात्र यश करतोय. चेंडू मात्र निघतोय, होतोय फरार, मिळतोय बाहेर रूपातला हा चौकार. 4 धावा. धावसंख्या 18 कडे पोहोचली. हा मात्र नशिबाचा चौकार मिळतोय फलंदाजाला आणि संघाला सुद्धा. चेंडू चांगला होता परंतु यष्टीरक्षक खूपच जवळ थांबलाय आणि त्याचा फायदा कुठेतरी फलंदाजी करण्याला संघाला होतोय आणि या 4 धावा मिळत आहेत. पाहूयात पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल, खेळला जाईल. फलंदाजाकडून स्ट्राईकला आहे शेखर. चांगला फटका. इथे मात्र चेंडू हवेत आहे परंतु सेफ झोन वरती जातोय. फाईन लेगला त्याचा पाठलाग केला जातोय. 1 धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत आणि कुठली रिस्क घेत नाही आहेत. 2 धाव कंप्लीट करण्यात यश मिळाले. धावसंख्या 20 कडे पोहोचते. सामना इथूनही कुठल्याही बाजूला फिरू शकतो. सामना अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. आणि इथे मात्र आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मामा भाजेचा खेळ आहे. कोण होणार भारी, मामा की भाचा? अव्यात गणेश म्हणजे करेल तो शेखर साठी. आउटसाइड ऑप्शन हा चेंडू कट करायचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या स्थिरावली 20 या आकड्यावर. 20 रन्स ऑन बोर्ड. चेंडू चांगला प्रहार केलाय. यावेळेस मात्र पॉइंट डीप कव्हर मध्ये चेंडू जातोय. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा. संघाला मिळतील 4 धावा. धावसंख्या 24 च्या आकड्यावर पोहोचली जाते. वीस चेंडू आणि 32 धावांची गरज असं समीकरण आहे. गुणोत्तर आहे. कशा प्रकारे सोडवलं जाईल हे इक्वेशन समीकरण कठीण करावं लागेल. गोलंदाजाला चांगले चेंडू हाताळावे लागतील तर दुसऱ्या बाजूला सोपं करायचा प्रयत्न केला जाईल फलंदाजांकडून. चांगले फटके खेळायचा प्रयत्न आहे. नक्कीच यश मिळत आहे. हा चौकार नक्कीच विश्वास वाढवणार आहे फलंदाजासाठी आणि आत्मविश्वास असणं खूप महत्त्वपूर्ण आहे. ती लढाई आयुष्यातली असो किंवा मैदानातली असो, जिद्द महत्त्वपूर्ण असते. हा मात्र उसळी घेणारा चेंडू हाताळला जातोय. 1 बाउन्स आणि हा वाईडचा इशारा पंचांचा येतोय आणि हा अवांतर नक्कीच धाव मिळणार आहे. धावसंख्या झाली 25. थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे हा चेंडू वाईड रूपात 1 धाव संघासाठी दिली गेली. धावसंख्या 25 आणि अतिरिक्त धावा कुठेतरी इथे वाढवल्या जात आहेत. पुढचा चेंडू
शेखर तयार. पुन्हा शफल होऊन खेळायचा प्रयत्न बॅटची करायला लागते. चेंडू मध्ये ट्रॅव्हल करतोय फाईन लेगची मारेच्याकडे आणि चेंडू होतोय फरार. मिळतोय पुन्हा एकदा चौकार. 4 धावा. धावसंख्या 29. आणि इथे मात्र शेखर संघनायकाची खेळी साजरी करतोय. ज्याप्रमाणे अजयने धावा काढल्या त्याप्रमाणे शेखरचा प्रयत्न आहे. 19 धावांवरती खेळतोय. चांगला प्रयत्न आहे. संघासाठी योगदान देतोय. चेंडू पुन्हा प्रहार केला. अपघात खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत घेतला कळत फलंदाज होतोय बाद. इथे मात्र मामा चढतोय वर चढ. भाच्याला मात्र पाठवले तंबूच्या दिशेने परत. आणि इथे हे द्वंद्व हे युद्ध बॅट आणि बॉलचं मामाने मात्र चांगली कामगिरी केली आहे. विकेट घेतली गेली आहे. संघनायक मात्र बाद होतोय. अप्परकट खेळायचा प्रयत्न होता. जसं हवं तसं चेंडू बॅटवर आला नाही आणि सोंड झेल टिपला गेला. तो मात्र शॉर्ट थर्ड मॅन मध्ये नवीन फलंदाज येतोय दीपक. मागच्या सामन्यात सुंदर फटकेबाजी केली दीपकने. आता ती मात्र करावी लागेल. यावेळेस थोडंसं मिडल ऑर्डरमध्ये दीपकला स्थान मिळाले फलंदाजीसाठी. 5व्या क्रमांक 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय तो दीपक. 29 धावा झाल्या. 3 षटक पूर्ण झाले. 3 षटकांती 29 धावा. उर्वरित 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी करायच्या त्या मात्र 27 धावा. 18 चेंडू 27 धावांची गरज आहे. 18 आणि 27 दोन्ही आकडे 9च्या पाड्यातले. 18 चेंडू 27 धावा. 3 षटकात 27 करायचे म्हणजे 9ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये काढायची. म्हणतं तर सोप्पं आव्हान आहे. म्हणतं तर कठीण आहे. कशा प्रकारे सामना सोपा केला जाईल की कठीण केला जाईल पाहूयात. दोन्ही संघांना मस्ट विन मॅच आहे. इंडियन योद्धाज वर्सेस विजय दुर्ग. सामन्याला सुरुवात. पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतोय संघनायक अजय. जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली गेली आहे. संघनायकाकडून धावा वाचवाव्या लागतील. बळी मिळवावे लागतील. नक्कीच गणेशने दुसरी विकेट मिळवून दिली आहे संघाला. स्वतःच्या वैयक्तिक खात्यामध्ये 4था गडी बाद केला आहे. तो मात्र शेखर एक सेट फलंदाज बाद केला गेलाय गणेशच्या माध्यमातून मागच्या षटकात. आणि आता मात्र स्ट्राईकवर आहे ऋषी. त्याच्या जोडीला आहे दीपक. या मधल्या फळीतल्या फलंदाजांना खेळावं लागेल संघासाठी. आपली फलंदाजी चुनून दाखवावी लागेल. ज्यासाठी आपण संघात आहोत ते मात्र काम करावं लागेल. मिडल ऑर्डर बॅटर यांना मात्र धावा काढाव्या लागतील. 9ची सरासरी टेनिस क्रिकेटमध्ये 9ची सरासरी सहजरित्या पार केली जाऊ शकते. पाहूयात इथे भेदक मारा केला जाईल का. सुंदर चेंडू हाताळलाय. फुलर लेनचा हा चेंडू हलक्या बटने खेळला. लंदकारपेट चेंडू होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. अगदी वाऱ्याच्या वेगाने तो क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. एकदा मिळवली आहे. धाव संख्या 30. अजूनही 26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत. 17 धावा करायच्या आहेत. 26. दीपक स्ट्राईकवर आहे. पाहूयात कशा प्रकारे इथे सामना केला जाईल दीपक कडून अजयच्या माऱ्याचा. सुंदर चेंडू वेगवान चेंडू हाताळलाय. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर थोडा चेंडू खाली राहतोय. बॅट मात्र वरून फिरते. कट करायचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न. चेंडू मिस केला गेलाय. सुंदर असं हे क्रीडांगण पाहतोय आपण. पोलो क्रिकेट ग्राउंड महाबळेश्वरचं. महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 5वं पर्व. आणि इथे मात्र शेकडो प्रेक्षकांचा ग्राउंडवर आपल्याला उपस्थिती दिसते. याची डोळा त्या सामन्याचा प्रक्षेपणाचा आनंद घेत आहेत. हा मोठा प्रहार. बिग हिट करायचा प्रयत्न आहे परंतु विकेटला पाहतोय आपण. हा सुंदर झेल टिपला गेला आहे. स्क्वेअर लेग. फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये झेल पकडला गेला आणि दीपक मात्र इथे माघारी परततोय.
आणि ज्या दीपकडून आशा होत्या तो दीपक मात्र इथे पहिल्या चेंडूवर बाद होताना पाहतोय आपण. अजयची सुंदर कामगिरी. फटका सुरेख होता पण थोडी ताकद कमी पडली. वेगवान चेंडू आला होता. टाइम थोडा भेटला नाही आहे आणि दीपकला मात्र माघारी परतावं लागलंय. नवीन फलंदाज येतोय. गणेश. चला सामन्याला सुरुवात करूया. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर आहे. थोडंसं समीकरण कठीण बनवण्याचा प्रयत्नात यश मिळतं इंडियन योद्धाजला या सामन्यात. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा चांगलं काम कीपरच्या मागे केलं जात आहे. अपील केलं गेलंय. पाहूयात. इथं थोडा अंपायर चेक केला जात आहे. स्टंपवर चेंडू लागलाय का नाही रेफर केला गेलाय. आणि हा चेंडू डॉट बॉल आहे. मोठा प्रहार केला. पाहूया यावेळेस बिग हिट. हो सुंदर प्रयत्न होता परंतु पाहूयात किती धावा असतील या. हा बिग हिट. सोबत षटकार. 6 धावा. सफरजनला हा फलंदाज पाहतोय आपण आणि हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक षटकानंतर केलं जात आहे. धावसंख्या झाली आहे 36. 4 षटक पूर्ण 36 धावा. समीकरण पाहूया. उर्वरित 12 चेंडू आणि करायच्या आहेत त्या 20 धावा. 12 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. सोडवलं जाईल का फलंदाजी करणाऱ्या संघाकडून.
चला जाऊयात चालू सामन्याकडे. राज बॉलिंग मार्कवर येतो. वैदिक पहिलंच सांघिक 5 षटक हाताळतोय. चांगला चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. लेग शॉट टाकला. हा चेंडू फ्लिक करायचा प्रयत्न मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. सुरुवात चांगली. शेवट कसा असेल या षटकाचा पाहूयात. राज एक नावाजलेला गोलंदाज आहे आणि इथे मात्र संगणकाने यावेळेला राखून ठेवलंय. 11 चेंडूने 20 धावांची गरज आहे. समीकरण म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण. इथे पुन्हा कट करायचा प्रयत्न होता. चेंडू बॅटची कडा घेतो जातो मात्र फायनल रिजनमध्ये त्याचा पाठ पुन्हा सुरू आहे. क्षेत्ररक्षक मागे पळतात. चेंडू पुढे जातो. इथे मात्र अडवला गेलाय सीमारेषे जवळ फायनल लेगच्या आणि धावा पाहूयात किती काढल्या आहेत. 3 धावा पूर्ण केल्यात. सुंदर रनिंग. बाय रुपयाच्या 3 धावा आहेत. ओके, बाय रुपयात 3 धावा मिळत आहेत. आणि या 3 धावांनी धावसंख्या 39. स्ट्राईकवर येतो गणेश. लवकर फलंदाज गणेश. एक षटकार नक्कीच लगावलाय. उत्तुंग षटकार. तोही अजय सारख्या गोलंदाजाने षटकार मारला होता. पाहूया इथे मात्र राजला कसरत करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आपला कसब दाखवावं लागेल. आपली सुनूक दाखवावी लागेल. इथे गोलंदाजी चमक दाखवल्यावर नक्कीच यश संघाला मिळू शकत आहे. गणेश एक नावाजलेला फलंदाज हा सुद्धा चांगले फटके खेळू शकतोय. त्याने आपला स्वतः सिद्ध केलाय. पाहूयात. हा मोठा प्रहार केला. पाहूयात मिडू गेटला चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि ह्या 2 धावा पूर्ण केल्या जातील. सुंदर फटकेबाजी गणेशकडून पाहिली जाते. सामना अजूनही संपलेला नाही आहे आणि इथे मात्र पाहतो धावसंख्या 41 वर पोहोचल्या. अजून 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सफल झाला. प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक ठेवलाय. डी फाईन लेगला यावेळेस संरक्षण ठेवलं गेलंय. ज्या प्रकारे फलंदाजी करतोय गणेश त्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं गेले. चांगली गोलंदाजी राजकडून पाहिली आपण. अगदी सुंदर असा टप्पा आणि तितकंच चांगली साथ मिळते क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या 42 वर पोहोचली. एक धाव महत्वपूर्ण असणार आहे या सामन्यात आणि दोन्ही संघांना मस्ट विनचा सामना आहे. स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. या सामन्यातलं आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी संघांना खेळावं लागणार आहे. पाहूयात पुढचा चेंडू. राजचा सामना करेल तो ऋषी. सफल खेळायचा प्रयत्न यावेळेस मात्र अपील केलं. पंचांनी फेटाळलेला आहे. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडू हाताला गेलाय. 5 गडी बाद 42 धावा लागल्या धावफलकावर. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. यावेळेस पाहतो आपण पुणे धालकाने खेळलेला हा फटका. 1 धाव पूर्ण केली जाते. केवळ सिंगल आणि एका धावेने धावसंख्या आली आहे 43. जिंकण्यासाठी हवेत अजून 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. कौतुक करतो मी राजचं. चांगली गोलंदाजी हाताळली. 7 धावा केवळ खर्च केल्या. आता मात्र 6 चेंडूने 13 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोलायमान परिस्थितीमध्ये आहे. इथून पुढे सामना कुठेही जिंकू शकतो. पाहूयात कोणता संघ या सामन्यात मारणार बाजी, होणार विजयी आणि आपलं आव्हान कायम ठेवणार. तर कोणत्या संघाला चाखावं लागेल पराभवाचं हे विष आणि जो पराभूत संघ होईल त्याला मात्र पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार. अर्थात पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागणार. पाहूयात कुठेतरी हसू आणि कुठेतरी असू हे पाहायला मिळणार 6 चेंडू नंतर. दोन्ही संघ जेव्हा सराव करतात खेळाडू आपला कौशल्य दाखवतायत. समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू आणि धावा करतात 13. दोन्ही संघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चांगली करमणूक केली जाते आपल्या सर्वांची. निमित्त आहे महाबळेश्वर क्रिकेट बोर्ड आयोजित महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व नंबर 5. सुंदर असा सामना आपल्या समोर रंगतोय. तो मात्र विजयदुर्ग वर्सेस इंडियन योद्धाज या 2 बलाढ्य संघांमध्ये. बॉलिंग मार्कवर आहे बॉलर सागर. पाहूयात सागर. असं म्हणतात की सागराची खोली कोणाला मोजता येत नाही. इथे मात्र सागर त्या खोलीप्रमाणे गोलंदाजी करेल का. निर्धाव चेंडू काढणं महत्वपूर्ण असेल. स्ट्राईकला आहे तो फलंदाज ऋषी. ऋषीची संयमी खेळी आहे. तिथे आक्रमण खेळी करावी लागेल. प्रहार करावा लागेल. थोडासा शैलीत बदल करावा लागेल फलंदाजीच्या.
सुंदर चेंडू हाताळला पहिला चेंडू आणि इथे मात्र त्रिफळा उदोस होतो. यू मिस आय हिट या प्रकारचा चेंडू. हो गई गलती हो गई भूल. दांडी 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 गोल. फलंदाज बाद होतोय. ऋषी पहिल्या चेंडूवर यश मिळवले सागरने. अगदी अचूक चेंडू हाताळला गेला. यष्टांचा वेध घेतला गेला. चेंडू ऑन टार्गेट टाकला गेला. चला नो मीटिंग. सामना सुरू ठेवायचा. वेळेचं भान ठेवायचंय. नवीन फलंदाज येतोय बिलाल. पाहूया बिलाल. पुढचा सामना खेळायचा असेल, आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल या स्पर्धेत, तर तुम्हाला हा सामना जिंकावाच लागणार आहे. आणि त्यातल्या त्यात चांगली परिस्थिती सध्या आपण पाहतोय इंडियन योद्धाची. सध्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत. चांगला चेंडू हाताळला. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्या. कॉन्फिडन्स वाढलाय, दुनावलाय, स्फूर्ती मिळते विकेट घेण्याचं गोलंदाजाला. आणि ती मात्र स्फूर्ती पाहतोय आपण सागरच्या गोलंदाजीमध्ये. तर स्ट्राईकला असेल बिलाल. नक्की थोडा दबावाखाली असणारा हा खेळाडू. कारण जी इक्वेशन आहे, जे समीकरण आहे, ते मात्र सेट होण्याला वेळ नाही आहे. तुम्हाला चेंडू भिरकवायचा आहे, मोठे प्रहार करायचे आहेत. 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. 13 रन्स टू विन इन 5 बॉल्स. लास्ट 5 बॉल्स टू गो. 13 runs to win from here for Vijayadurga team. Let's see what will happen next. सुंदर चेंडू हाताळला. इथे मात्र पाहतो धावची संधी नाही. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. एक मोठा फटका नक्कीच सामन्याचं चित्र बदलू शकतो. दशा आणि दिशा बदलू शकतो. षटकार किंवा चौकार आला तर नक्कीच सामना चुरशीचा होईल. पाहूया तो प्रयत्न बिलालला करावा लागेल. कनेक्ट करावा लागेल चेंडूला. सागर मात्र एक नावाजलेला गोलंदाज आहे. इथे मात्र डेथवर स्पेशलिस्ट गोलंदाजी करतोय. चांगले चेंडू हाताळतोय. योग्य लाईन आणि लेनचा वापर केला जातोय. इथे मात्र प्रहार केला आहे. चेंडू उंच हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली अजय आणि हा झेल टिपला गेला. वॉट बॉलिंग. सुंदर गोलंदाजी. अजून एकही धाव खर्च केली गेली नाहीये. विकेट मात्र 2 मिळवल्यात सागरने. आणि इथे सागरची गोलंदाजी सुद्धा कोणी खेळू शकत नाही असं दिसतंय चित्र. विकेट नंबर मिळते 7. पाहूया नवीन फलंदाज कोण येतोय. नवीन फलंदाज शेखर शिंदे. इथे मात्र डावखुरा फलंदाज गणेश नॉन स्ट्राईकवर एंडवर ही पडझड पाहतोय. इथे मात्र सिंगल घेऊन स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणं पाहिजे होता, परंतु आता थोडंसं वेळ उशीर झालाय. वेळ निघून गेल्या. पुढे पाहूयात. 3 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायच्या अजूनही जिंकण्यासाठी. त्या मात्र 13 3-13 असं समीकरण आहे. इथे मात्र मोठा प्रहार केला जाईल की सिंगल काढलं जाईल. पाहूयात कशा प्रकारे इथे स्वतःला सिद्ध करेल तो फलंदाज. चांगले गोलंदाजी अद्याप सागरकडून पाहिले आपण. 3 चेंडू 13 धावांची गरज. क्षेत्ररक्षण थोडासा नक्कीच बदल केला जातोय. ऑफ साईडला 2 खेळाडू सीमारेषेजवळ ठेवले गेलेत. एक डीप कव्हर मध्ये आहे तर दुसरा वाईडिश लॉंग ऑफला आहे. हरकताने खेळला आहे. पॉइंट मध्ये चेंडू. एक धाव पूर्ण प्रयत्न आणि ही क्विक सिंगल. आणि या सिंगलने स्ट्राईकवर येतो तो मात्र डावखुरा फलंदाज गणेश. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 षटकार सामना जिंकण्यासाठी हवेत. पाहूयात. दोन्ही संघांना समान संधी नक्कीच आहे. थोडासा वरचढ हात इथे मात्र आहे तो इंडियन योद्धाज या संघाचा. पाहूयात. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. हृदयाच्या ठोक्या नक्कीच संघ मालकांचे वाढलेले आहेत. ते कशा प्रकारे वाचतात पाहूया. हृदयाचे ठोके. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू हाताळला. यावेळेस मात्र चांगला बाउन्सर हाताळला गेला. उसळी घेणारा हा चेंडू हाताळला गेला सागरकडून. वेगवान चेंडू. आणि आता सामना मात्र झुकतोय तो इंडियन योद्धाच्या संघाकडे. आणि कुठेतरी विजयदुर्गाचं आव्हान इथे मात्र संपुष्टात येतं की काय पाहणं गरजेचं आहे. चांगली लढत पाहिली आपण.
चुरशीचा सामना झाला. इथे बॅटची कडा लागते. सिंगल धाव मिळेल. विजय संघ होतोय इंडियन योद्धा. कॉंग्रॅच्युलेशन. टाइम फॉर द सेलिब्रेशन. आणि आव्हान अजून जिवंत ठेवलं या सामन्यातलं इंडियन योद्धासने. सामना विजयी झालेला संघ सुंदर